नमस्कार मित्रांनो. 2014 पासून BJPचं सरकार आलं आणि मोदी हे पंतप्रधान झाले. तेव्हापासून वेगवेगळ्या समाज माध्यमावर मोदी सरकार आणि BJP हे नेहमीच दिखाव्याचं राजकारण करतात असा त्यांच्यावर आरोप आहे. म्हणजे प्रॅक्टिकल गव्हर्नन्स. आता हे प्रॅक्टिकल गव्हर्नन्स आणि दिखाव्याचं राजकारण काय आहे हे थोडं आपण समजून घेऊ. खरं तर यात वास्तविक कार्यापेक्षा दृश्यमानता, प्रतीके आणि भव्य सादरीकरणाला महत्त्व दिलं जातं. आता हे म्हणजे गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ज्या पद्धतीने 3,000 कोटी रुपये खर्च करून उभा करण्यात आला. जगातील सगळ्यात मोठा असा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकता याला संबोधन करण्यात आलेले आहे. त्यावरून त्याच पद्धतीने जे नवीन संसद भवन उभं राहिलं त्या ठिकाणी पूर्वीचे अशोक स्तंभावरती शांत सिंहाच्या जागी अधिक आक्रमक सिंह दाखवून एक विशिष्ट प्रकारचा उग्रवाद लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न होता, अशा पद्धतीची टीका करण्यात आली. त्याच पद्धतीने इव्हेटिफिकेशन म्हणजे फोटो ऑफ राजकारण, फोटो सेशन, सेल्फी पॉईंट, याच्यात स्वच्छ भारत, मेक इन इंडिया अशा घोषणा करण्यात आल्या. खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेट उभे करणं, वेगवेगळ्या सभामधून, वेगवेगळ्या कार्यक्रमामधून असा देखावा निर्माण करणं की देश खूप प्रगती करत आहे, देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज आनंदी आहे आणि देशात काही कमी नाही, सगळे समाज, सगळे वर्ग हे सुखी आणि समाधानाने आयुष्य कंठत आहेत, अशा पद्धतीचं हे वातावरण निर्माण करतात असाही त्यांच्यावर एक आरोप होतो. त्याच पद्धतीने जेव्हा कोविड आला त्यावेळेस मोदींनी थाळी वाजवा, दिव्या लावा अशाही प्रकारच्या जे आव्हान केले आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. पण त्याच काळामध्ये रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा किंवा बेड कमी असणं, आरोग्यसेवा निकृष्ट असणं, मृत्यूसंख्या वाढणं अशी प्रकार झाले. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे संस्कृत प्रचूर शब्दाचा वापर करून अग्निपथ, अग्निवीर, दिव्यांग, आयुष्यमान भारत, अमृतकाल यासारख्या नावाच्या माध्यमातून हिंदू समाजाला भावनिक जवळीक निर्माण करण्याचा मोदी आणि BJPने प्रयत्न केला. तसंच वेगवेगळ्या शहरांना नवीन नवीन आणि संस्कृत प्रचूर किंवा सनातनी असणारे जे काही पूर्वीचे नाव होते ते त्या शहरांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसंच संसदेमध्ये सेंगोल याची विधिवत स्थापना करण्यात आली आणि पूजाही करण्यात आली. आता अलाहाबादचे प्रयागराज, मुघल गार्डनचे अमृत उद्यान, उस्मानाबादचे धाराशिव असे काही नावं बदलण्यात आली आणि महाराष्ट्रातसुद्धा औरंगाबादचे संभाजीनगर अशी बरीचशी नावं बदल करण्यात आली. तसंच धार्मिक स्थळांचा विकास आणि पुनरुज्जीवन करताना काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक आणि केदारनाथ धाम यासारखे प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर उभे केले. यातून हिंदू मतदारांना भावनिक साथ घालून मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न BJPने केला, तो लपून राहिला नाही असाही त्यांच्यावर आरोप झाला. अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रकार मोदींच्या काळात आजपर्यंत घडून आले असा विरोधकांचा आरोप आहे. भाषण करताना कुठल्या मुस्लिम समाजांना टार्गेट करत असताना संपत्ती घुसखोरांना वाटली जाईल, आग लावणाऱ्यांच्या कपड्यावरून ओळखा आणि त्याच पद्धतीने स्मशान याच्यावर बऱ्याच प्रमाणात टीका करण्यात आली. म्हणजे बहुसंख्य समाजात असुरक्षितता आणि परधर्मीयाविषयी द्वेष निर्माण करायचा, देश धर्म धोक्यात आहे असे आव्हान करायचे आणि हिंदूंचं एकमत घडवून आणायचं अशी आरोप त्यांच्यावर करण्यात आले. देशासमोरील जे जटिल समस्या आहेत ते सुलभ आणि भावनिक रूपात सादर करणे, मग त्यात नोटबंदी आली, तो मास्टर स्ट्रोक गणला गेला आणि आजही BJP त्याचं कौतुक करते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो
तेव्हा फॉल्स निरेटिव्ह निर्माण करण्याचा BJPने प्रयत्न केला अशी त्यांच्यावर आजही टीका होती. तसंच रेवड्यांचं राजकारण जे आता आपण बिहारमध्ये बघितलं, मोठ्या प्रमाणात BJP हा पक्ष आणि त्याचा सोबतचा नितीश कुमार यांचा पक्ष बहुमतात निवडून आला. हे रेवड्यांचं राजकारण केलं. पण या राजकारणाने लोकांना सक्षम करण्याऐवजी परलंबी केलं किंवा पंगू केलं असा त्यांच्यावर आरोप झाला. तसंच केवळ एकाच नेतृत्वाखाली देशाचे बरे होऊ शकतो, मोदीशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीसुद्धा निरेटिव्ह अजून पसरवलं जातं. म्हणजे फार पूर्वी इंदिरा गांधीच्या काळात इंदिरा इज इंडिया असा प्रकारचा जयघोष काँग्रेसने केला होता. त्याच मार्गाने मोदी निघाले काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली असं विरोधकांचं म्हणणं आहे. तेव्हा मित्रो, हा जो सगळा विषय मी तुम्हाला सांगितला आणि ज्या पद्धतीने 14 नंतर राजकारणमध्ये बदल झाला आणि जे बुलडोजर न्याय, तहशितीचं स्पेक्ट्रम अशा प्रकारचे जे सगळ्या गोष्टी आज आपल्या देशात घडून येत आहेत आणि BJP हा पक्ष हे सगळे घडवतो आणि तो त्याचा स्वतःचा फायदा बघतो आणि राजकारणामध्ये निवडून याला सर्वाधिक महत्त्व असतं आणि त्याचा फायदा BJPला आजही नक्की होतोही. पण जर समजा आपण याचा सगळा साधक बाधक विचार केला तर जो फायदा मोदी आणि BJPला झाला या सगळ्या देखावामुळे, त्याचा फायदा देशाला झाला का याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. आणि याच्यावर तुमचं काय मत आहे, तुमचा काय विचार आहे, मी जे काही सांगितलं ते कितपत बरोबर आहे आणि बरोबर जरी असेल तर ती योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये कळवा. मी वाट बघतो. नमस्कार.